गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी प्राध्यापक तानाजी चव्हाण, संचालक पंत अकॅडमी. तुमचं पंत अकॅडमीमध्ये स्वागत आहे. गेले काही दिवस आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक शिकतो आहोत. काल आपण एक्सरसाइज 1.2 कंप्लीट केली होती. आज आपण पुढचे काही बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणखीन शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील मराठी मुलांच्या पर्यंत मॅक्झिमम हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. फ्री एज्युकेशन, मुलांचं मॅथमॅटिक्स अधिक चांगलं व्हावं, इझी व्हावं आणि इंटरेस्टिंग व्हावं, हा या आपल्या उपक्रमापाठीमागचा बेसिक हेतू आहे. तर आज आपण क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स या गोष्टी बघणार आहोत. आता क्वांटिफायर्स म्हणजे नेमकं काय? तर क्वांटिफायर्स म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स साठी जर आपण मॅथमॅटिकल सिम्बॉल वापरणार असेल तर त्याला आपण क्वांटिफायर्स असं म्हणतो आहे. मी इथं क्वांटिफायर्सची डेफिनेशन लिहिलेली आहे. अ क्वांटिफायर इज अ सिम्बॉल used to represent a group of words. क्वांटिफायर म्हणजे सिम्बॉल असतं की जे सिम्बॉल रिप्रेझेंट करतं ग्रुप ऑफ वर्ड्स ना. ग्रुप ऑफ वर्ड्स ना रिप्रेझेंट करणाऱ्या सिम्बॉलला आपण क्वांटिफायर म्हणतो आहे. तर क्वांटिफायरचे 2 टाइप्स आहेत. देयर आर 2 टाइप्स ऑफ क्वांटिफायर्स. त्याच्यापैकी पहिला क्वांटिफायर्स आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरा आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आता युनिव्हर्सल क्वांटिफायर कुठल्या ग्रुप ऑफ वर्ड्स साठी वापरला जातो? द क्वांटिफायर फॉर ऑल या ग्रुप ऑफ वर्ड्स साठी जे सिम्बॉल वापरलं जातं किंवा फॉर एव्हरी या ग्रुप ऑफ वर्ड्स साठी जे सिम्बॉल वापरलं जातं त्याला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर असं म्हणतो आहे. बघा, द क्वांटिफायर फॉर ऑल और फॉर एव्हरी is called universal quantifier. It is denoted by, हे जे सिम्बॉल आहे उलट कॅपिटल ए काढलेलं जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलला युनिव्हर्सल क्वांटिफायरचं सिम्बॉल असं म्हटलं जातं. आणि हे सिम्बॉल कशासाठी वापरलं जातं? तर हे सिम्बॉल फॉर ऑल साठी किंवा फॉर एव्हरी साठी वापरलं जातं. त्याच्यानंतरचा सेकंड जो क्वांटिफायर्स आहे त्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणतो आहे. याच्यामध्ये हा जो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे हा क्वांटिफायर कोणत्या ग्रुप ऑफ वर्ड साठी वापरला जातो? बघा, फॉर सम, फॉर वन किंवा देयर एक्झिस्ट ऍट लिस्ट वन या ग्रुप ऑफ वर्ड साठी जो क्वांटिफायर वापरला जातो त्याला आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणतो आहे. आणि हा डिनोट करण्यासाठी ई उलट काढलेलं आहे, कॅपिटल ई उलट काढलेलं आहे, याला आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणतो आहे. इथं त्याचे डिटेल्स मी लिहिलेलं आहे. द क्वांटिफायर फॉर सम और फॉर वन और देयर एक्झिस्ट ऍट लिस्ट वन इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. इट इज डिनोटेड बाय, हे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलनं हा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरला डिनोट केला जातो. बघा, तुम्हाला क्वांटिफायर लक्षात आलं असेल. तर क्वांटिफायर म्हणजे नेमकं काय असतं? सिम्बॉल असतं जे ग्रुप ऑफ वर्ड्स ना रिप्रेझेंट करतं. किती प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत? देयर आर 2 टाइप्स ऑफ क्वांटिफायर्स. पहिला क्वांटिफायर युनिव्हर्सल क्वांटिफायर, दूसरा क्वांटिफायर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. सो राइट डाउन. तर आपण क्वांटिफायर्स चे 2 टाइप्स बघितले.
पहिला होता युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरा होता एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. हे जे उलट ए सारखं सिंबल दिसत आहे त्याला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतो आहे. हा क्वांटिफायर युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ अशा अर्थानं पण त्याचं वाचन होऊ शकतं. हा जो एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आहे तो फॉर देअर एक्झिस्ट असं त्याचं रीडिंग करू शकताय तुम्ही. इथं मी क्वांटिफाईड स्टेटमेंट लिहिलेलं आहे. याला मी क्वांटिफाईड स्टेटमेंट का म्हणतो आहे कारण या स्टेटमेंट मध्ये क्वांटिफायर्स इन्व्हॉल्व आहे. देअर एक्झिस्ट हा क्वांटिफायर या स्टेटमेंट मध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे याला मी क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणतो आहे. देअर एक्झिस्ट एक्स व्हिच बिलॉंग्स टू एन हे जे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे ते आपण कसं रीड करतो आहे बघा. देअर एक्झिस्ट एक्स व्हिच बिलॉंग्स टू एन असं हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आपण रीड करतो आहे. क्वांटिफाईड स्टेटमेंटची डेफिनेशन मी इथं बोर्डवरती लिहिलेली आहे. स्टेटमेंट्स इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. ज्या स्टेटमेंट मध्ये क्वांटिफायर्स इन्व्हॉल्व असतात त्या स्टेटमेंटला क्वांटिफाईड स्टेटमेंट्स असं आपण म्हणतो आहे. इथं आणखीन एक एक्झाम्पल मी क्वांटिफाईड स्टेटमेंटचं लिहिलेलं आहे. फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स व्हिच बिलॉंग्स टू ए. आता हे जे सिंबल आहे उलट ए काढल्यासारखं हे युनिव्हर्सल क्वांटिफायरचं सिंबल आहे. हे वाचत असताना फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स व्हिच बिलॉंग्स टू ए असं आपण ते रीड करणार आहे. इथं तुम्ही लक्षात ठेवण्याचा मुद्दा काय की दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत. एक म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर दुसरा एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर्स फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ अशा अर्थाने वापरला जातो आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर फॉर देअर एक्झिस्ट अशा अर्थाने वापरला जातो. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे ज्या स्टेटमेंट मध्ये क्वांटिफायर्स इन्व्हॉल्व असतात त्याला आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणतो आहे. आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटचे आपण दोन एक्झाम्पल्स बोर्डवरती लिहिलेले आहेत. राईट डाऊन दिस मॅटर. तर आपण क्वांटिफायर्स म्हणजे काय बघितलं, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं. आता क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघायची आहे आपल्याला. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंट कशाला म्हणतात की ज्या स्टेटमेंट मध्ये क्वांटिफायर्स इन्व्हॉल्व असतो त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणतात. आता आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू बघायची आहे. ट्रूथ व्हॅल्यू बघत असताना अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर्स. युनिव्हर्सल क्वांटिफायर्स असणारं क्वांटिफाईड स्टेटमेंट कधी ट्रू असतं बघा. इज ट्रू इफ ऑल ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. कलेक्शन मध्ये जेवढे ऑब्जेक्ट्स असतील तेवढे सगळे ऑब्जेक्ट्स गिवन कंडिशन जर सॅटिस्फाय करत असतील तर ते युनिव्हर्सल क्वांटिफायर असणारं स्टेटमेंट ट्रू असू शकतं. समजा एक जरी ऑब्जेक्ट गिवन कंडिशन फुलफिल करत नसेल सॅटिस्फाय करत नसेल तर ते गिवन स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स असणार. इथं मी लिहिलेलं आहे अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर्स. हे सिंबल आहे युनिव्हर्सल क्वांटिफायरचं. इज ट्रू युनिव्हर्सल क्वांटिफायर असणारं स्टेटमेंट ट्रू कधी असेल बघा इफ ऑल ऑब्जेक्ट्स इन दी कलेक्शन सॅटिस्फाय दी कंडिशन. इफ
it is fail if at least one object in the collection does not satisfy. एक जरी ऑब्जेक्ट कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर ते फॉल्स असतं. इथं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. इफ ए हा एक सेट दिलेला आहे, त्याचे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7. हे आपलं कलेक्शन आहे. आणखी क्वांटिफाइड स्टेटमेंट, युनिव्हर्सल क्वांटिफाइड स्टेटमेंट इथं दिलेलं आहे. फॉर ऑल एक्स which belongs to A. For all x which belongs to A, कंडिशन काय आहे बघा, x plus 1 greater than equal 3. x plus 1 greater than equal 3. मी आता हे जे ऑब्जेक्ट्स आहेत 1 पासून 7 पर्यंतचे ते 1 by 1 पुट करून मनातल्या मनात बघायचे. फॉर x is equal to 1 साठी x ची व्हॅल्यू 1 घेतली तर x plus 1 is equal to x ची व्हॅल्यू 1 भरली तर 1 plus 1 होणार. 1 plus 1 म्हणजे 2 येणार आहे. 2 greater than equal 3 आहे का, तर 2 is not greater than equal 3. म्हणजे ही कंडिशन 1 साठी फुलफिल झालेली नाही, 1 साठी सॅटिस्फाय झालेली नाही. फॉर x is equal to 1, x plus 1 greater than equal 3 is not true. आता एक जरी ऑब्जेक्ट गिवन कंडिशन फुलफिल करत नसेल तर गिवन स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. Therefore truth value of the given statement is false. Truth value of the given statement is false राहणार आहे. समजा सगळे ऑब्जेक्ट्स, all objects काय म्हटलेलं आहे बघा, all objects in the collection satisfy the condition. कलेक्शन मध्ये ऑल ऑब्जेक्ट्स जर कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर ते ट्रू असतं. समजा at least one object in the collection does not satisfy. एक ऑब्जेक्ट जरी कलेक्शन मधला कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर ते फॉल्स स्टेटमेंट असणार. सो राईट डाउन. तर आपण युनिव्हर्सल क्वांटिफाइड स्टेटमेंट जे आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू बघितली होती. आता आपल्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघायची आहे. अ स्टेटमेंट क्वांटिफाइड बाय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स, हे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचे सिम्बॉल आहे. हे इन्क्लूड असलेलं स्टेटमेंट जर असेल तर आपण त्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफाइड स्टेटमेंट असं म्हणू शकतो. तर हे स्टेटमेंट ट्रू कधी असणार आहे बघा, जे गिवन कलेक्शन आहे या गिवन कलेक्शन पैकी at least one object in the collection satisfy the given condition. या गिवन कलेक्शन मधला at least one object गिवन कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर गिवन स्टेटमेंट ट्रू असणार आहे. गिवन क्वांटिफाइड स्टेटमेंट ट्रू असणार आहे. समजा कोणताही ऑब्जेक्ट, नो ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाय गिवन कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर त्यावेळी गिवन क्वांटिफाइड स्टेटमेंट फॉल्स असणार. मी इथं लिहिलेलं आहे, अ स्टेटमेंट क्वांटिफाइड बाय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर is true if at least one object in the collection satisfy the condition. जर one object given condition satisfy करत असेल तर ते स्टेटमेंट क्वांटिफाइड स्टेटमेंट ट्रू असेल. and it is false if no object in the collection satisfy the condition. कुठलाही ऑब्जेक्ट काय करत नसेल, कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर गिवन क्वांटिफाइड स्टेटमेंट फॉल्स असणार आहे. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफाइड स्टेटमेंट फॉल्स असणार. इथं मी एक एक्झाम्पल दिलेला आहे. इथं मी एक कलेक्शन म्हणजे एक सेट दिलेला आहे. A is equal to 1 2 3 4 5 6 7. आणखी इथं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असणारं स्टेटमेंट मी दिलेलं आहे. There exists x belongs to A such that
x minus 4 is equal to 3. मी हे जे ऑब्जेक्टचं कलेक्शन आहे त्यातला 7 नावाचा जो ऑब्जेक्ट आहे तो मी विचारात घेतला. फॉर x is equal to 7, x minus 4 म्हणजे 7 minus 4 3 येत आहे is equal to 3. याचा अर्थ x minus 4 is equal to 3 ही कंडिशन कोण फुलफिल करता आहे? 7 फुलफिल करता आहे. म्हणजे x is equal to 7 satisfy the given condition. म्हणजे या कलेक्शन पैकी at least one object given condition satisfy करतो आहे आणि त्यामुळं given statement ट्रू आहे आणि त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू t येणार आहे. राईट. क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बद्दल आपण आता बघितलं होतं. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर ज्या स्टेटमेंट मध्ये असतो त्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवत असताना जर कलेक्शन मधले ऑल ऑब्जेक्ट्स गिवन कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर ते स्टेटमेंट ट्रू असतं, अदरवाइज फेल्स असतं. आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ज्या क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये इन्क्लूड असतं, इन्व्हॉल्व असतं, त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिसाइड करत असताना गिवन कलेक्शन पैकी एक ऑब्जेक्ट जरी गिवन कंडिशन फुलफिल करत असेल तर ते स्टेटमेंट ट्रू असतं, अदरवाइज फॉल्स असतं. एवढा कन्सेप्ट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी मोर दॅन सफिशियंट. आता आपण एक दोन एक्झाम्पल बघणार आहोत ज्याच्यामध्ये क्वांटिफायर्स इन्व्हॉल्व आहेत, म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघणारी दोन एक्झाम्पल बघणार आहोत. इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे. इफ a is equal to कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 2 3 4 5 6 and 7 हे जे कलेक्शन आहे 1 to 7 नंबरचं हे दिलेलं आहे. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. जी दोन स्टेटमेंट दिलेली आहेत त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची आहे. बघा, फॉर ऑल x belongs to a, for all x belongs to a, 8 minus x less than equal 7. 8 minus x less than equal 7. मी आता या कलेक्शन मधलं 1 घेतलं, 8 minus 1 केलं तर 7 येतं. 7 लेस दॅन इक्वल 7 आहे म्हणजे पहिला ऑब्जेक्ट गिवन कंडिशन फुलफिल करतो आहे. 2 घेतलं, 8 minus 2 केलं तर 6 येतं. 6 लेस दॅन इक्वल 7च आहे, लेस दॅन 7 आहे ना, म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट सुद्धा गिवन कंडिशन फुलफिल करतो. तिसरा घ्या, 8 minus 3 केलं तर 5 येतं, हा सुद्धा गिवन कंडिशन फुलफिल करतो आहे. 4 घ्या, 8 minus 4 केलं तर 4 लेस दॅन इक्वल 7 म्हणजे गिवन कंडिशन 4 न सुद्धा फुलफिल झालेली आहे. 5 घ्या, 8 minus 5 3 येतं ना, 3 लेस दॅन इक्वल 7. 6 घ्या, 8 minus 6 केलं तर 2 येतं, 2 लेस दॅन इक्वल 7च आहे. 7 घ्या, 8 minus 7 केलं तर 1 येतं आणि 1 सुद्धा लेस दॅन इक्वल 7 आहे. म्हणजे या ठिकाणी गिवन कलेक्शन मधले ऑल ऑब्जेक्ट्स गिवन कंडिशन फुलफिल करत आहेत. इथं फॉर each x belongs to a, each x belongs to a काय करत आहे, x minus 8 लेस दॅन इक्वल 7 येत आहे. याचा अर्थ द गिवन स्टेटमेंट ट्रू आहे कारण एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द गिवन कलेक्शन सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. त्यामुळे गिवन स्टेटमेंट ट्रू आहे आणि त्यामुळे इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. गिवन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू t आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, देयर एक्झिस्ट x belongs to a such that x plus 8 equal to 60. आता या ठिकाणी मी कुठल्या या कलेक्शन मधला कुठला ऑब्जेक्ट किमान एक तरी ऑब्जेक्ट गिवन कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. बघा, 1 plus 8 केलं तर 9 16 बरोबर येतं का? नाही येत. 2 भरून बघा,
2 प्लस 8 केलं तर 10 येतं. 10 16 ला इक्वल आहे का? असे सगळे ऑब्जेक्ट भरत गेला. 7 भरलं, 7 प्लस 8 केलं तर 15 येतं. ते 16 च्या इक्वल येत नाही. म्हणजे कोणताच ऑब्जेक्ट गिवन कंडिशन इथं फुलफिल करताना दिसत नाही. There is no x in A which satisfy x plus 8 is equal to 16. असा कुठलाही ऑब्जेक्ट गिवन कलेक्शन A मध्ये नाही आहे की जो ही गिवन कंडिशन फुलफिल करेल. Therefore, the given statement is false. Therefore, its truth value is f. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. ट्रूथ व्हॅल्यू डिसाइड करत असताना, क्वांटिफाइड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिसाइड करत असताना जर युनिव्हर्सल क्वांटिफायरचं स्टेटमेंट असेल तर गिवन कलेक्शन मधले ऑल ऑब्जेक्ट्स गिवन कंडिशन फुलफिल करत असेल तर ते स्टेटमेंट ट्रू राहील, अदरवाइज फॉल्स राहील. त्याच्यानंतर एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर असणारं स्टेटमेंट ची ट्रूथ व्हॅल्यू ठरवत असताना गिवन कलेक्शन मधला ऍटलीस्ट वन ऑब्जेक्ट गिवन कंडिशन फुलफिल करत असेल तर ते स्टेटमेंट ट्रू, अदरवाइज फॉल्स. राईट. तर आपण क्वांटिफाइड स्टेटमेंट अँड क्वांटिफाइड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू हा कन्सेप्ट बघितल्यानंतर ड्युअल हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट कडे येतो आहे. ड्युअल कशाला म्हणायचं बघा. टू कंपाउंड स्टेटमेंट S1 and S2 are said to be dual of each other if one can be obtained from the other by replacing and by or by and, T by C by T. बघा मी पुन्हा एकदा सांगतो आहे. S1 आणि S2 ही दोन कंपाउंड स्टेटमेंट असे असतील की ती एकमेकापासून मिळवलेली असतील. एकमेकापासून मिळवत असताना काय कन्सेप्ट वापरलेला आहे बघा. अँडचं ऑर केला असेल किंवा ऑरचं अँड केला असेल, टीचं सी केला असेल किंवा सीचं टी केला असेल. या ठिकाणी टी म्हणजे टॅटॉलॉजी, सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर सिम्बॉल्स ऑरचं अँड केला असेल, अँडचं ऑर केला असेल किंवा टॅटॉलॉजीचं कॉन्ट्राडिक्शन केला असेल किंवा कॉन्ट्राडिक्शनचं टॅटॉलॉजी केला असेल, असं करून जर एसचं S2 किंवा S2चं S1 हे स्टेटमेंट मिळवलेलं असेल तर त्या स्टेटमेंटला ड्युअल स्टेटमेंट्स असं म्हणतात. ड्युअल करत असताना द सिम्बॉल नॉट इज नॉट चेंज्ड. हे जे नॉट नावाचं सिम्बॉल आहे ते ड्युअल करत असताना ऍज इट इज राहतं, त्याच्यामध्ये कुठलाही बदलाव होत नाही. आणखी ड्युअल ऑफ ड्युअल इज द स्टेटमेंट इटसेल्फ. एखाद्या स्टेटमेंटचं ड्युअल केलं आणि पुन्हा त्याचं ड्युअल केलं तर त्याचं स्टेटमेंट इटसेल्फ मिळतं आहे, हे लक्षात ठेवा. इथं मी एक्झाम्पल दिलेले आहे. द ड्युअल ऑफ P or Q is P and Q. म्हणजे या or ला मी रिप्लेस केलेला आहे and न आणि ड्युअल मिळवलेला आहे. द ड्युअल ऑफ T or P, T or P चं ड्युअल मिळवत असताना T ला रिप्लेस केलेला आहे C न, R ला रिप्लेस केलेला आहे and न, P ऍज इट इज आहे. हे याचं ड्युअल हे मिळत आहे. ड्युअलचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल की and ला रिप्लेस केलं R न किंवा R ला रिप्लेस केलं and न किंवा T ला रिप्लेस केलं C न किंवा C ला रिप्लेस केलं T न आणि जे नवीन स्टेटमेंट मिळतं ते मूळ स्टेटमेंटचं ड्युअल असतं, एवढं लक्षात ठेवा. राईट डाऊन दिस कन्सेप्ट. सिंपल कन्सेप्ट आहे, तुमच्या इझिली लक्षात आला असेल. तर आपण ड्युअल स्टेटमेंट बघत होतो. तर राईट द ड्युअल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग.
मी इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत, त्याचं ड्विल्स कसं करायचं आहे ते बघा. फर्स्ट एक्झाम्पल, P and Q R R याचं ड्विल बनवत असताना the ड्विल ऑफ P and Q R R हे जे गिवन स्टेटमेंट आहे याचं ड्विल बनवत असताना मागास मी तुम्हाला सांगितलं की R ला रिप्लेस करतात and न आणि and ला रिप्लेस करतात R न. आता इथं बघायचं, हे and आहे त्याला रिप्लेस केलेला आहे R न, हे R आहे त्याला रिप्लेस केलेला आहे and न. म्हणजे याचं ड्विल काय झालं बघा, P R Q and R हे याचं ड्विल आपल्याला मिळालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, T R P R Q याचं ड्विल मिळवायचं आहे. The ड्विल ऑफ T R P R Q. T ला रिप्लेस करतात C न, या T ला रिप्लेस केलेला आहे C न. हे जे R आहे त्याला रिप्लेस केलेलं आहे and न. P R Q आहे, या R ला रिप्लेस केलेला आहे and. म्हणजे T ला रिप्लेस केलं C न आणि R ला रिप्लेस केलं and न आणि आपण ड्विल मिळवलेला आहे. इथं थर्ड एक्झाम्पल बघा, P and स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नॉट Q R सिंपल ब्रॅकेट मध्ये P and Q R नॉट R स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आहे. आता याचं ड्विल मिळवत असताना ड्विल ऑफ P and स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नॉट Q R P and Q R नॉट R is. आता इथं बघायचं, P as it is आहे, हे जे and आहे त्याचं R होईल. नॉट हे साइन चेंज होत नाही, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ड्विल करत असताना नॉटचं नॉटच राहणार आहे. नॉट Q as it is ठेवलं, हे जे R आहे त्याचं and केलं. सिंपल ब्रॅकेट as it is आहे, P as it is. मात्र हे जे and आहे त्याचं R केलेलं आहे. हे जे R आहे त्याचं and केलेलं आहे. नॉट R as it is, कारण नॉट हे सिम्बॉल चेंज होत नाही. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघा, P R Q and T. इथं बघायचं, द ड्विल ऑफ P R Q and T. हे जे R आहे त्याचं and केलेलं आहे, हे and आहे त्याचं R केलेलं आहे आणि T चं C केलेलं आहे. आणखीन आपल्याला ड्विल मिळालेला आहे. म्हणजे काय चेंज करून आपल्याला ड्विल मिळतं एवढं लक्षात ठेवलं की and चं चेंज केलं R मध्ये, R चं चेंज केलं and मध्ये, T चं चेंज होतं C मध्ये आणि C चा चेंज होतो T मध्ये. नॉट हे सिम्बॉल चेंज होत नाही. एवढ्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला ड्विल करता येईल. तर आज आपण या ज्या क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट, त्याची ट्रूथ व्हॅल्यू, आणखी ड्विल एवढे कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत. याच्यानंतर आपण पुढचे कन्सेप्ट उद्याच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत. तेव्हा आज आपण इथं थांबू. मात्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मॅक्सिमम विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्ही तो पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. थँक्यू. उद्या भेटू.